तांदळाची पापडी चौपट फुलण्यासाठी त्यात मी एक मध्यंतरी एक सिक्रेट सांगितलेलं आहे की तांदळामध्ये पिठामध्ये मी खेळ टाकलं. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. तर सकाळी उठल्यानंतर हटवायचं बाहेर का. नमस्कार मंडळी, राम राम. आम्ही आता झोपेत उठले 9:30 वाजता. ताईन त्या बाहेरचे खाटत होते, मग मी पण आले. म्हटलं चला आता थोडासा व्हिडिओ बनवू. तांदळाच्या पापड्या चालू आहे. गायांचं सगळं आवरलंय. गाया बसल्यात, काही उभा आहे. बाहेरच्या बसल्यात कारण इथं आम्ही म्हणजे त्या सगळ्या करू काही उभा आहे, काही बसल्यात. आज्ञा काय करते? आज्ञा काय करते? हा इकडे बघ ना, माझ्याकडं. माझ्या मग टॉन्सिलची गोळ्या आहे, दुखू राहिला. त्याची आवाज थोडा वेगळाच असेल. टॉन्सिलचं आमच्या घरात सगळ्यात झालं. आल्याच्या पहिले दुखत होत्या, नंतर इथं आल्यानंतर मला त्रास झाला. आता बरं वाटतं थोडंसं. काल दिवसभर झोपलं, ते काही खाल्लं पिल्लं अजिबात दिवसभर झोपलं. ते डायरेक्ट संध्याकाळी 5:30-6 वाजता थोडंसं शिरा खाल्ला. रात्री मग थोडं बरं वाटलं. रात्री पुन्हा जेवण थोडंसं. राखण करू का? तुम्हाला मी सुरुवातीला बोलले होते की तांदळाचे पापडी चौपट फुलण्यासाठी काय सिक्रेट आहे. तर ते सिक्रेट म्हणजे मी ते तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजत ठेवले. नंतर ते 2 दिवस फॅनखाली सुकवले. उन्हात न वाळवता फॅनखाली सुकवले. त्यानंतर मग गिरणीतून बारीक तिची आपण जसं पीठ आणतो गव्हाचं बाजरीचं, तसं पीठ करून आणलं. आणि त्याच्यामध्ये साबुदाणा एक प्लेटभर सपाट प्लेट घेतला होता, जेणेकरून तांदळाची पापडी आपली चौपट फुलते. तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं आहे. खूप छान फुलती. हे होतं माझं सिक्रेट. तरी पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्ही काय वापरता. कोणी कोणी उडदाची डाळ पण वापरतं, त्यांनी पण छान वाटतात. पण आम्ही साबुदाणाच वापरतो. तेव्हा किती बाहेर हालो जागेवरच हाली तो. सगळे असे नाही नाही, त्या जागेवरच हाली तो जरा. चिकन जास्त आवड असं आहे ना. मस्त अवघड राहते. याचं मस्त अवघड राहते. गिठव्या झाले याचं नाच झालं तर काय वाटत नाही. बरं मस्त राहत आहे त्याला. तुम्ही चुलीवरच करता चेक वगैरे काही पण पापड्या ते सगळं. मग गॅसवर काय होणार आहे बाई, ते गॅसवर जाळं खालून. गॅस माहिती लागत हा ना, मग चुली शेवकारायला चुली सगळ्या जाळ लागतो. चुली जागाच नाही आमची तर. आता काय करत होतो? माती खेळत होती. आंघोळ केलेली ना. काय शी केली बनी ना, बनी ना. तिची इच्छा आहे. त्रिशाला इतक्या उलट्या करून राहिल्या संध्याकाळ 5 वाजल्यापासून. काय झालंय काय माहिती. तर तिला लगेच दवाखान्यात नेलं होतं, पण ते उलट्या राहिल्याच नाही तिच्या. आता आज पुन्हा न्यावं लागेल. 2 दिवस याचा माणूस आरामाला त्यात हे दुखत आणि ते दुखत. तू कसा चिखल केला? जाऊ द्या, काय जाऊ द्या. आज ना काय आहे? काय कोणी गेली? तू का? तुला मारणार आहे मी. तुला मारणार आहे. हा, कसं मारणार आहे? दुबुक ना. मग तू कशी रडशील?
ई शी ना साई बस साई बसा साई 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 मला चिखला हात भरला आवडत नाही हा. करायचे परत धुवायचे आहे ना. ती सगळे कपडे वल्ले केले काय घालायचं आता. साई ते किती कपडे वल्ले केले रे. तू धुई वरचे हात. चला आता घरात ते चला. हा पिते आता. आज नाही एवढ्या चिखलाने कपडे बरोबर परत तिनं परत ओले गेले. नुसता चिखल खेळायला लागतो आहे ना. नुसतं चिखल खेळायला लागतो ना काय बोल काय कळत नाही आम्हाला तोंगडी भाषा त्याची. आमचं नाही बाबा ते पण त्यात कुठे त्यात तो सोनं कोण आहे. कोण मम्मी आहे मग पप्पा आहे का. हा मम्मी नाही आहे ना. आहे का म्हटलं मम्मी नाहीच आहे का. पप्पा कुठे गेले तुझे. कुठं आम्ही तिघी जण होतो पापड्या करायला. रोहिणी मी ताई आम्ही तिघी जण होतो. आम्ही चालू होतं एवढं ऊन डेंजर पडलं होतं आणि कडाने वर सावली जरी केली तरी पण कडाने उन्हाळ्यात झाडायला लागतच होत्या. चालू लुडबुड ऊन संरक्षणासाठी. नंतर मंडळी राम राम. आज तांदळाच्या पापड्या करायचं काम चालू आहे. एवढं डेंजर ऊन आहे का बस. बाहेर बसले आवारामध्ये. ऊन पण जास्त आहे तर वरती सावली पण केली बारदाण्याची थोडीशी. तरी बघ खालीवर एवढी सावली करून पण फरशी खूप गरम आहे. पापड्याचे 2 किलोचं केलं होतं कारण ऊन पण लगेच पड. सकाळी थोडंसं आभाळ होतं. नंतर 11 वाजेनंतर भरपूर ऊन पडलं. फरशी पण गरम झाली. त्रिशा रात्र इतक्या उलट्या होत होत्या गेली पळून. एवढ्या उलट्या होत होत्या का बस. आता थोडीशी फ्रेश झाली. माझ्या पटवाशी गोळ्या दुखत होत्या पण आवाजावर वाटत असेल तुम्हाला तर वाटतंय आता बरं थोडंसं. म्हणजे गोळ्या माझ्या पद्धतीने आता पापड्या करून बघा तांदळाच्या. कोणी खिशे पण म्हणतात कोणी तांदळाची पापडी पण म्हणतात. तर चौपट फुगणारी पापडी आहे ही. थोडंसं साबुदाणा भाजून टाकायचं त्याच्यामुळं